नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे पाहू शकता इथं मस्त अशा कवळ्या कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहे. एकदम फ्रेश ताज्या कडक अशा ह्या मिरच्या आहे, पाहू शकता. आणि आज आपण ह्या मिरच्यांपासून अगदीच मस्त अशी तोंडाला चवीन अशी रेसिपी बनवायची. मग चला लागूया रेसिपी बनवायला. आपण दरवेळेस मिरच्यांची रेसिपी बनवतो वेगवेगळ्या पद्धतीने. आज थोडीशी वेगळी आहे आणि खरंच खूपच भारी आहे. चला आता इथे ही मिरची घेतलेली आहे, पाहू शकता. असे साधारण ह्या मिरचीला कट मारून घेणार आहे बरं का. जास्त नाही घ्यायचे, साधारण अशा मिरचीला कट आपल्याला संपूर्ण ह्या मिरचींना कट मारून घ्यायच्यात, पाहू शकता तुम्ही. आता इथं सगळ्या मिरच्यांना कट मारून घेतले आहेत, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं, एकदम बारीक, पाहू शकता तुम्ही. खरंच मिरची जशी बनवा तशी भारी लागते वेगवेगळ्या पद्धतीने. कशी करा, मिरचीची चव अगदीच अप्रतिम लागते. चला आता इथं कढईमध्ये तेल ओतले. तेल तुमच्या आवडीनुसार वता, कोणाला कमी कोणाला जास्त, पण थोडंसं मिरचीला थोडं जास्त तेल ओतलं तर अक्षरशः अप्रतिम अशी मिरची लागते. तेल जरा तापून द्यायचं साधारण आणि आपल्या मिरच्या टाकायच्यात. जास्तही तेल काय तापून द्यायचं नाही. जास्त तेल तापलं की मिरची करपण किंवा ठसकन दोन्हीतून काही बी होऊ शकतं. कमी तेलामध्ये मिरची छानच परतता येते आणि परतूनसुद्धा मस्त मऊसूत अशी ही मिरची होते का. चला आता इथं अशी खालवर करून घेऊ. 2 मिनटं झाकण बी ठेवूया. 2 मिनटांनी उघडून पुन्हा पाहायचे. छान मिरच्या आपल्या ह्याच्यात परततात, पाहू शकता. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला तांब्या घ्यायचा किंवा लोटी घ्या किंवा पेला घ्या. त्या मिरच्या अशा थोड्याशा दाबून घ्यायच्यात, पहा. थोड्याशा दाबून घेतल्यावर आतमध्ये आपण ज्यावेळेस मीठ वगैरे टाकतो ते पूर्ण असं आतमध्ये लागतं त्या मिरच्यांना आणि मिरच्यांची चव तर अजूनच छान लागते. पहा, पूर्ण मिरच्या अशा दाबून घेतात की पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवणार. 2 मिनटांनी पुन्हा काढणार आहे. मस्त मिरची तयार झालेली आहे, पहा. आता आपल्याला त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा आहे आणि मिरची छान परतून घ्यायची. खरपूस असा शेंगदाण्याचा कूट झाला पाहिजे आणि मिरची बी अगदी मस्त झालेली. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा सारखी हलवीत राहायचं. शेंगदाण्याचा कूट पूर्ण भाजस्तोपर्यंत मिरची हे करायचं. थोडंसं तेलाची धार सोडायची, पुन्हा हलवायची. पहा, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडं जास्तच टाकायचं म्हणजे मिरची अगदीच अप्रतिम लागते. थोडी मिरची खराट असली तरी खूपच भारी लागते. चला आता ही काढून दाखवते. पहा किती सुंदर दिसते मिरची. आवडली तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ शेअर करा. कशा वाटतात तेही सांगा. आणि अगदी छान अशा ह्या मिरच्या खात जा, तोंडी लावीत जा. तुमच्या तोंडाची चव अक्षरशः वाढणार. मग चला उद्या भेटूया आपण. बाय.